नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाळा बंद व शिक्षण सुरू या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करीत आहो। मी श्री गोखले एज्युकेशन सोसायटीचे श्री जयरामबाई हायस्कूल नाशिक रोड येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे। आज आपण मराठी या भाषेतील व्याकरणातील वृत्त हा प्रकार अभ्यासणार आहोत। वृत्त हे कविता रचनेचे एक प्रमाण आहे। वृत्ताचे दोन प्रकार आहेत, एक अक्षरगण वृत्त आणि दुसरं मात्रा वृत्त। तर त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे अक्षरगण वृत्त। तर अक्षरगण वृत्तामध्ये ओळीतील अक्षर संख्या आणि गण निश्चित असतात। अक्षरांमध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ अक्षरे असतात। त्यांना पद्याच्या भाषेत अनुक्रमे लघु व गुरु असे म्हणतात। ऱ्हस्व अक्षरे उच्चारायला कमी वेळ लागतो, तर दीर्घ अक्षरे उच्चारायला थोडा जास्त वेळ लागतो। ऱ्हस्व म्हणजे लघु अक्षरे, त्यालाच आपण उदाहरणार्थ अ, ई, उ आणि दीर्घ म्हणजे गुरु अक्षरे आ, ई, उ, ए, ओ, औ। थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या अक्षरांचा आपण उच्चार करतो, तो उच्चार करत असताना ज्यांना उच्चारायला कमी वेळ लागतो ती ऱ्हस्व अक्षरे असतात आणि ज्यांना उच्चारायला जास्त वेळ लागतो ती दीर्घ अक्षरे असतात। ऱ्हस्व म्हणजे लघु अक्षर हा यू या चिन्हाने आणि दीर्घ अक्षर म्हणजे गुरु अक्षर तर आडवी रेषा या चिन्हाने ओळखले जाते। लघु अक्षरांसाठी यू आणि गुरु अक्षरांसाठी आडवी रेषा लिहून गणलेखन केले जाते। वाक्याच्या शेवटी लघु अक्षर शिल्लक राहिले तर ल आणि गुरु अक्षर शिल्लक राहिले तर ग असे आपण लिहितो। लघु अक्षरांसाठी 1 आणि गुरु अक्षरांसाठी 2 असे अंक लिहून मात्रा लेखन केले जाते। यानंतर आपण गण म्हणजे काय, तर पद्याच्या चरणातील अक्षरांचा लघु गुरुक्रम मांडून वृत्ताची लक्षणे ठरविताना त्यातील 3 अक्षरांचा एक एक गट करून तो मांडण्याची जी पद्धत आहे यांनाच आपण गण असे म्हणतो। आणि 3 अक्षरांच्या गटातील अक्षरांना आद्य, मध्य आणि अंत्य म्हणजेच सुरुवातीचे, मधले व शेवटचे अक्षर असे आपण म्हणतात। या वृत्तात म्हणजेच अक्षरगण वृत्तात 8 गण येतात। 8 गणांचा तक्ता 3 अक्षरी लघु गुरु क्रमाने खालीलप्रमाणे आपल्याला मांडता येईल। त्यात जर आपण घेतले की यमाचा या अक्षरामध्ये अंत्य, तर उदाहरण दाखल घ्यायचे म्हटले तर यमाचा या शब्दामध्ये य या अक्षराचा उच्चार हा लघु आहे आणि य हा प्रथम अक्षर आहे, म्हणून जर प्रथम अक्षराचा उच्चार हा लघु आहे तर त्याला आपण आद्य लघु असे म्हणतो आणि आद्य लघु म्हणजेच त्याला आपण य गणावा। जर दुसरा शब्द घेतला राधिका, तर राधिकामध्ये दुसरे जे अक्षर आहे धी, तर याच्यामध्ये धीचा उच्चार लघु आहे आणि ते मधले अक्षर आहे, म्हणून त्याला आपण मध्य लघु असे म्हणतो आणि मध्य लघु हा र गणावा। त्यानंतर जर तिसरा शब्द घेतला ताराप, तर तारापमध्ये शेवटचं जे तिसरं अक्षर आहे म्हणजे शेवटचं प, तर शेवटच्या प अक्षराचा उच्चार हा देखील लघु आहे, तर त्याला आपण अंत्य लघु असे म्हणतो आणि अंत्य लघु हा त गणावा। त्यानंतर पुढचा जर शब्द घेतला आपण नयन, तर नयनमध्ये तिघ, पहिलं, मधलं आणि शेवटचं तिघ अक्षरांचा उच्चार हा लघु आहे, म्हणून सर्व लघु आहेत आणि ज्या शब्दामध्ये सर्व लघु असतील तर त्याला आपण न गणावा। त्यानंतर जर पुढचा शब्द घेतला भारत, तर भारत या शब्दामध्ये पहिला जो भाचा उच्चार आहे तो दीर्घ आहे आणि मधलं आणि शेवटचं जे दोघं अक्षर आहेत त्यांचा उच्चार हा लघु आहे, म्हणून ज्या शब्दामध्ये पहिला हा जो उच्चार भाचा उच्चार हा दीर्घ आहे आणि दुसऱ्या आणि शेवटच्या तिघा अक्षरांचा उच्चार हा लघु आहे, मग त्याला आपण आद्य गुरु असे म्हणतो आणि तो ब या अक्षराने गणावा। त्यानंतर पुढचा जर शब्द घेतला आपण जनास, तर जनासमध्ये पहिला अक्षराचा उच्चार लघु आहे, मधल्या अक्षराचा उच्चार दीर्घ आहे आणि तिसऱ्या म्हणजे शेवटचा अक्षराचा उच्चार हा सुद्धा लघु आहे, म्हणून याच्यामध्ये मधल्या अक्षराचा उच्चार जर गुरु असेल तर त्याला आपण मध्य गुरु असे म्हणतो आणि मध्य गुरु त्याला आपण ज गणावा।
त्यानंतर जर पुढचा शब्द घेतला समई, तर समई शब्दामध्ये पहिलं अक्षरसुद्धा लघु आहे, दुसरं अक्षरसुद्धा लघु आहे आणि तिसरं अक्षर जे ई आहे त्याचा उच्चार हा दीर्घ होतो आणि जिथे दीर्घ अक्षर हे शेवटचं दीर्घ अक्षर असेल तर त्याला आपण अंत्यगृह असे म्हणतो आणि त्यालाच आपण स गणावा. आणि त्यानंतर पुढचा जर शब्द घेतला उदाहरणादाखल तर मारुती, तर मारुती शब्दामध्ये पहिलं अक्षर हे सुद्धा दीर्घ आहे, दुसरं अक्षर हे सुद्धा दीर्घ आहे आणि तिसरं जे अक्षर आहे ती आहे लघु आहे आणि तिसरं अक्षर हे सुद्धा दीर्घ आहे. म्हणजेच मारुती या शब्दामध्ये तिघ उच्चार दीर्घ आहेत आणि जिथं तिघ उच्चार दीर्घ असतील तर त्याला आपण सर्वगुरु म्हणतो आणि सर्वगुरु हा म या अक्षराने गणावा. तर अशा प्रकारे य, र, त, न, भ, ज, स आणि म असे 8 गण पडतात. त्यानंतर आपण यती म्हणजे काय हे आपण अभ्यासणार आहोत. तर कवितेचा चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरांवर थांबतो आणि या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला यती असे म्हणतो. तर आता आपण अक्षरगण वृत्तामध्ये आपण 3 वृत्त अभ्यासणार आहोत. एक भुजंग प्रयात, दुसरं मालिनी आणि तिसरं वसंत तिलका. तर पहिला जो प्रकार आहे वृत्ताचा भुजंग प्रयात, तर भुजंग प्रयात वृत्तामध्ये जर लक्षणं घेतली तर त्या भुजंग प्रयात हे अक्षरगण वृत्त आहे आणि याच्या प्रत्येक चरणात 12 अक्षर येतात. म्हणून याच्यावरून आपण असं लक्षात घ्यायचं की ज्या ओळी आपण उदाहरणादाखल घेत असतो त्या ओळींमध्ये जर प्रत्येक चरणामध्ये जर 12 अक्षर येत असतील तर ते भुजंग प्रयात वृत्ताचं उदाहरण असतं असं लक्षात घ्यावं. आणि याच्यात जर गण पाहिले तर भुजंग प्रयात वृत्तामध्ये गण हे आद्य लघु असतात, त्याच्यामध्ये सगळे आद्य लघु असतात आणि त्याच्यातले 4ही गण हे य असतात आणि त्याच्यामधल्या जर यती पाहिल्या तर यती हा 6व्या स्थानावर आणि 12व्या अक्षरांवर म्हणजे 6व्या आणि 12व्या अक्षरावर याच्या यती येतात. तर उदाहरण दाखल जर घेतलं आपण ओळी तर सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. तर याच्यामध्ये जर आपण शेवटचं चरण घेतलं रघुनायका मागणे हेची आता, तर याच्यामध्ये रघुना हा जो शब्द आहे तर 3 अक्षरांच्या जोड्या आपण करतो. तर रघुना हा जो शब्द आहे याच्यामध्ये रचा उच्चार हा लघु आहे आणि घु आणि ना मधला आणि शेवटचा अक्षरांचा उच्चार हा दीर्घ आहे. मग जिथे पहिला अक्षराचा उच्चार हा लघु आहे तिथं आपण य गणावा. त्यानंतर पुढचे यकामा, तर याच्यामध्ये पहिल्या यचा उच्चार सुद्धा लघु आहे आणि मधल्या आणि शेवटच्या अक्षरांचा उच्चार हा दीर्घ आहे तर तो सुद्धा य गणावा. पुढच्या गटामध्ये गणेही, तर याच्यात ग पहिल्या अक्षराचा उच्चार हा लघु आहे, दुसऱ्या म्हणजे मधल्या आणि तिसऱ्या अक्षराचा उच्चार हा दीर्घ आहे, तिची सुद्धा य गणावा. आणि शेवटच्या गटामध्ये चिआता, याच्यामध्ये पहिल्या अक्षराचा उच्चार हा लघु आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या अक्षराचा उच्चार हा दीर्घ आहे तर याच्यात सुद्धा आद्य लघु आहे म्हणजेच तो य गणावा. म्हणून या चरणामध्ये प्रत्येक गटामध्ये आद्य लघु आहे आणि आद्य लघु हा य गणावा. म्हणून जर वृत्त ओळखायचं असेल तर याच्यावरनं असं लक्षात येतं या ओळीवरनं तर हे जे वृत्त आहे जिथे 4 वेळा य गणावा ते वृत्त म्हणजे भुजंग प्रयाती वृत्त होते असे आपल्याला लक्षात येते. त्यानंतर वृत्ताचा दुसरा प्रकार आहे मालिनी. तर मालिनी वृत्ताचं लक्षण जर पाहिलं तर हे अक्षरगण वृत्त आहे आणि या वृत्तामध्ये 15 अक्षरे असतात. त्याच्यामध्ये जे गण येतात न, न, म, य आणि य आणि याच्या जर यती पाहिल्या तर 8व्या आणि 15व्या अक्षरांवर याच्या यती येतात. तर उदाहरण जर घेतलं तर पखरन बघ घाली भुवरी पारी जात, परिमल उदळी हा सोन चापा दिशात, गवतही सुमभूषा दाखवी आज देही, धरणी हरितवरसा मालिनी साजतेही. तर याच्यामध्ये जर आपण लघक्रम घेतला तर धरणी शब्दामध्ये 3 अक्षर हे लघु आहेत म्हणून 3 अक्षर जर लघु असतील तर न गणावा. त्यानंतर पुढच्या गटामध्ये हरित, याच्यामध्ये सुद्धा 3 अक्षरांचा उच्चार हा लघु आहे आणि जिथे 3 म्हणजे सर्व लघु तर तो
न गणावा. त्यानंतर पुढच्या गटामध्ये वस्रामा, तर वस्रामा तिथे सर्व तर या अक्षरामध्ये या शब्दामध्ये वस्रामा इथे सर्व गुरु आहेत म्हणून तो म गणावा. त्याच्या पुढच्या गटामध्ये आद्य लघु आहे. तर पहिला जो शब्द या शब्दामध्ये पहिलं जे अक्षर आहे ते त्याचा उच्चार जो आहे लघु आहे म्हणून आद्य लघु जर असेल तो यमन गणावा किंवा य गणावा. त्यानंतर पुढच्या शब्दामध्ये सुद्धा जतेही याच्यात सुद्धा आद्य लघु आहे तो सुद्धा य गणावा. तर या वृत्तावरनं किंवा या ओळीवरनं जर आपण पाहिलं की हे वृत्त जर ओळखायचं असेल तर याच्यामध्ये न म य अशा गणांनी हे जे वृत्त तयार होते त्याला आपण मालिनी वृत्त असे म्हणतो. त्यानंतर आपण पुढचा जो प्रकार अभ्यासणार आहोत तो म्हणजे वसंत तिलका वृत्त. तर हे सुद्धा अक्षरगण वृत्त आहे आणि यात 14 अक्षरे येतात. त्याच्यामधले जे गण आहेत त भ ज ज ग ग आणि याच्या जर यती पाहिल्या तर 8व्या आणि 14व्या अक्षरांवर याच्या यती येतात. तर याचं उदाहरण जर घेतलं आपण तर आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश फेकी रसाल तरुही मधुगंध पाश ऐकून ये तुझ पीक स्वर मंजुळे का ऋती वसंत तिलकान तुझी खुले का. तर याचा जर लघुक्रम घेतला तर याच्यामध्ये अंत्य गुरु आहे तर तो त गणावा. त्याच्यानंतर आद्य गुरु आहे तो भ गणावा. पुढच्या गटामध्ये मध्य गुरु आहे तो ज गणावा आणि पुढच्या गटामध्ये तो सुद्धा मध्य गुरु आहे तर तोही ज गणावा आणि शेवटी सर्व गुरु आहेत तर तो ग गणावा. म्हणून वृत्त ओळखण्याचं लक्षण जर पाहिलं तर या गणावरनं असं लक्षात येतं त ब ज ज घ घ. तर याच्यावरनं हे जे वृत्त आहे हे वसंत तिलका वृत्त आहे असं आपल्या लक्षात येतं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जिथे ज्या चरणामध्ये 12 अक्षरं असतील तर ते भुजंगप्रयात वृत्त असतं. जिथे ज्या चरणामध्ये 15 अक्षरं असतील तर ते मालिनी वृत्त असतं आणि पुढे जिथे ज्या चरणामध्ये 14 अक्षरं असतील तर ते वसंत तिलका वृत्त असं आपण लक्षात घेण्यास काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आज आपण व्याकरणातील वृत्त हा प्रकार त्याच्यातील पहिला जो प्रकार आहे अक्षरगण वृत्त. अक्षरगण वृत्त म्हणजेच काय, गण म्हणजेच काय, यती म्हणजे काय. त्यानंतर या वृत्ताचे जे 3 प्रकार आहेत, पहिला जो आहे भुजंगप्रयात, दुसरा मालिनी आणि तिसरा वसंत तिलका हे थोडक्यात आज आपण अभ्यासले आहेत. धन्यवाद.